राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत अकोले तालुक्यातील वारंकुशी या गावात. तर पाठीमागं उभे आहेत आमचे एक शेतकरी मित्र. त्यांच्याजवळ अतिशय उत्कृष्ट असे डांगी गोरे आहेत विक्रीसाठी. तर ते गोरे कसे आहेत, काय त्यांची किंमत काय, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला व पाहायला भेटणार आहे मित्रांनो. तर चला, ते शेतकरी त्यांचा परिचय आता आपण घेतोय. हो, राम राम. राम राम. काय चालय मग? काय नाही निवंत आता काय काम काय कामाधंदे काय? काम आता हेच असं शेतीची कामं काही हो बरोबर. तुमच्याकडे म्हणा गावठी बैल वापाय हो आहेत ना गावठी बैल आहेत. आणि तरी पण मग तुम्ही आपल्या मित्राला बा परिचय द्या, म्हणजे जेणेकरून तुमचा पत्ता कळल नाही का? ठीक आहे चालेल सांगतो ना. माझं नाव खंडू गोविंद भवारी, हा. मुक्काम पोस्ट वारंगुशी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आणि हे ही वाडीचं नाव काय? बोरवाडी. बोरवाडी. तर मित्रांनो, अतिशय निसर्गरम्य वातावरणामधली पहा ही बोरवाडी. तर बैल नाही नेत तुम्ही? चारायला आता नाही, आता काय जागेवरच आहे ती. पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या अगोदर होते नाही बैल आपल्याकडे पहिल्यापासूनच, तर मग तेव्हा न्यायचं चारायला, पण आता जागेवरच आहे ती. तर आपल्या बऱ्याच मित्रांनी उत्सुकता असेल का कसं बैल आहेत ते गावठी. तर बैल आहेत ना मित्रांनो, एकदम उत्कृष्ट बैल आहेत. चला आपण आता जातो त्या बैलाजवळ. तर मित्रांनो पहा, समोर हे डांगी बैल दिसतात ती. आणि आमच्या भागामध्ये ना विशेष करून डांगी जनावर राहतात. आणि आता हौसाना बरीचशी लोक खिलारी बैलसुद्धा घेतात ती, कारण आता खिलारी बैलाला सुद्धा भरपूर असं महत्त्व आलं आहे. आणि हे समोर पहा, हे डांगी बैल आहे ती मी आपल्याला पूर्ण दाखवतो. त्यानंतर आपल्याला यांची किंमत काय, हे अवताला कोणकोणत्या अवताला चालतात, पूर्ण खात्री त्या मालखाली आपण विचारून घेणार आहेत. तर तत्पूर्वी आपण हे बैल पूर्ण मी आपल्याला दाखवतो पहा. आणि हा पहा, यांचा कलर अशा पद्धतीनं कलर आहे आणि पूर्ण ताकद आहे बैलाली, पूर्ण ताकद आहे पहा मित्रांनो. तर बैल असं काही खाली झालं नाही, कारण मारते नाही ना, गरीब आहेत ना, अरे बा एकदम गरीब आहे ती. तर मित्रांनो, आता आपल्याला त्यांचं किती दात आहेत ना ते आपण मालखाली विचारून घेणार आहेत. पण दात किती आहेत आता मालखाली जरी विचारलं आपण, तरी पण आता मालक जरी म्हटलं का हे 4 दात आहेत का आदत आहे ती, पण तरी ज्यांना घ्यायचं असेल ते म्हणजे जवळ आता शेवटी जवळ येणारच नाही का. तर चला, तर दात दाखवा बरं. 4 जाती. हां 4 जाती हाय इकडं. हाय 4 जातीचे ना, पण नका दाखवतो, कारण कसं आहे आता 4 तुम्ही म्हणतात म्हणजे आता आपली माणसं म्हणजे खात्रीनं सांगणार आणि कधी खोटं काय सांगते नाही ती. आता आपण सांगायचं 4 जातीन गिराईक आला तो म्हणला बाबा 6 जाती, तर मग ते आपली जबाबदारी राहते का नाही. 4 जाती. तर आता पुन्हा हाय दाखवतो, तरी हा मालकांचा म्हणणं आहे का तुम्ही पाहूनच घ्या. ते पहा, हा पण 4 जाती पहा. हां हाय राहू द्या. या समोर या. तर मग आता हे बैला तुम्ही म्हणजे कधी घेतली होती? जेथोडी घेतली त्याची. जेठोरी म्हणजे पाणी पडता घेतली होती ना? मे महिन्यामध्ये घेतली होती ना. मे महिन्यामध्ये घेतली. आता तुम्ही जर म्हणतात एकदम गरीब आहे, आता 2 दाती आपण 4 दाती येतात आपण बैलात नाही का. जेठोडी म्हणजे पाणी पडता मे महिन्यामध्ये घेतली होती ना. तर मग आता शेती किती एकर आहे तुमच्याकडे? शेती एकदम थोडीशी आहे, 2-1 एकर शेती आहे. 2 एकर शेती. पाण्याचे साधन आहे नाही, शेती थोडीच आहे. हां म्हणजे पाणी आहे का? विहीर आहे का तुमची? तर मग आता समजा हे बैल तुम्हाला विकायचे समजा, पण तत्पूर्वी आता समजा हे अवताला तुम्ही घेतल्यापासून म्हणजे अवताला काय अवताला चालतं ते? मी घेतल्यापासून म्हणजे ते तिकडं चालू होते ना, मी सगळंच काम केलं यांच्याकडून. फार तुम्ही म्हणजे गाडीला धरून घ्या, परत वखराला, नांगराला, लोखंडी नांगरीला पण आपण जोडून देऊ, म्हणजे तसे खात्रीपूर्वक आपण जोडून देऊ ना बैला. म्हणजे पार नांगरीला पण चालणार, पण जोडून देऊ, वखराला, नांगरीला, गाडीला म्हणजे बैलगाडी सगळ्या चालते. खात्री म्हणजे राहील. म्हणजे ते तुम्ही घेताना ते एकदम म्हणजे त्या चालूच घेतली होती. ज्या मालकाकडून घेतली होती ना, त्यांनी पण अशी खात्री दिली होती का बैला कशाला जोडून घ्यायची आणि लात मारणार नाही बैल, सगळ्याची खात्री देणार. म्हणजे मीच घेताना अशी बैल घेतली होती का, खात्रीपूर्वक घेतली होती ती, आपल्या माणसाकडून घेतली होती. हां खोडी खाडी काय नाही, काहीच नाही, पार बघून घ्यायची बैला, पाठीमागून पुढून बघून घ्यायची, म्हणजे कुठलीच खोड नाही तिने. आता कसं आहे, सगळ्यात मोठी खोड म्हणला का ते काय भौर राहतात पहा, सगळं भौर सगळं म्हणजे क्लिअर आहे अगदी बैलांचे. आणि गिराईक आल्याच्या नंतर इथे येऊन तो बघणारच आहे.
हां ते तर आहेच म्हणायला. तर मग समजा आता आवताची तर तुम्ही सगळी खात्री देतात, सगळे आवताला चालतात, मारती नाही. आता कधी कधी तुम्हाला बाहेर जावं लागत असेल, बरोबर आहे. बाहेर मग त्या टायमाला मग शेवटी मग बाई माणसाचं का पोरा सोडतात, नाही, बाई माणसाचं हे करतात ना. पोरा सोडतात. हम्म. आणि त्यांची समजा आता एवढी ताकद आहे, त्या म्हणणं ताकद भरपूर आहे, मग तिला खाद्य काय राहतात खाद्य तुमच्याकडे? काही नाही आपल्याकडे, शिळ होता थोडासा. आणि आता म्हणजे दुसरं काही खाद्य नाही असं काय, म्हणजे खावटी बिवटी असं काय लोक ती पेंट बिन काही शेंगदाण्याची असं काय दुसरं खावटी नव्हती त्यांना. तरी त्या म्हणणं मग साधारणतः पण बैल मेहनत राहते म्हणजे त्यांना. जो हे तण असते ना आपला पेंडा म्हणतो ना आपण, हं. तो पेंडा भरपूर आहे आपल्याकडे, चारा भरपूर राहतोय ना. हा, त्याच्यामुळे मग त्यांची म्हणजे खायची आबळ नाही, दुसरं ह्यो चारा का होईना पण भरपूर. हा. आणि आता तुम्ही केवढ्याला घेतली होती त्यात काही मी विचारणार नाही शेवटी. बरं, मग आता ह्या बाईला तुम्हाला विकायची आहेत? हा, हा, का बरं विकायची आहेत बायला? आता एवढी भारी बायला खात्रीबाज. तर विकायचं म्हणजे असं आहे का, आपल्याकडे ही एक डांगी गाई आहे. हां डांगी गाई आहे आणि तिला झालाय आता एक गोरा. हां गोरा झालाय तर मग, आणि एक आपण एक छोटासा ट्रॅक्टर, हे ट्रॅक्टर पण आहे आपल्याकडे, आणि शेती थोडी आहे ना. हां त्याच्यामुळे मग हे ट्रॅक्टरना काही आपण पुढच्या वर्षी या गोऱ्याला जोडी घेऊन, आणि या बैलांना जर जमला तर बारीक बारीक घेऊन, नाही तर नाही घेणार. म्हणजे यावर्षी चालू वर्षी घेणारच नाही बा बैला. हां. आता ते मोठा लेत याला चारा बिरा आणि सांभाळायला माणसं नाही आपल्याकडे. आम्ही दोघं जण आहे, ते 2 पोरं आहे ती. हां हां आणि त्याच्यामुळे मग सांभाळायला माणसं नसल्यामुळे आहे आपल्या एवढ्यावर होऊन जाईल शेती थोडक्यातच आहे. हां. शेती आपली काय तुम्ही म्हणलं 2-2.5 एकरचं 2-2.5 शेती. एकर शेती, तर मग तेवढ्यामध्ये होऊन जाईल. या ट्रॅक्टरना होईल. काही या गोरा आहे ना, याला मी पुढच्या वर्षी घेईल जोडी. आम्ही आताच सध्या जनावर तुमच्या काय काय म्हणतात, गाय आहे ना? जनावर आता ही एक गाय आहे, डांगी गाय, हे गोरा, ही एक जोडी, आणि 2 शेळ्या आहेत. ती तेवढ्या आहेत इथं, म्हणजे म्हणजे शेळ्या आहेत ना? शेळ्या आहेत ती 2. हां. म्हणजे आपल्या काय कसं आहे, शेतकऱ्याला आपल्या गोठ्याला जनावर असल्याशिवाय. जोडधंदा म्हणून थोडंसं का आपल्याला लागत आहे. हां बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण बैला बिला सगळी गोष्टी म्हणजे पहिल्याच, तर मग समजा आता तरी तुमचा काय आवाज आहे या बैलाचा, काय किंमत काय सांगता तुम्ही? आता मी पावसाळ्यापासून म्हणजे एवढी मेहनत घेतली या बैलांची, त्याच्यामुळे मग मी अगदी थोडा पट्टा ठेवून सांगतो बा. म्हणजे असं 5-10 हजाराचा पट्टा ठेवून आणि सांगतो मी. नाही, आता तुमचं आता मालक आहे, तुम्ही काय सांगू शकता? आता मालक आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही बरं काय काय सांगताल, काय काय किंमत? मी सांगायला आहे 1 लाख रुपये सांगतो मी. 1 लाख सांगतात? नाही, त्याच्यात म्हणजे व्यवहाराला बसल्याच्या नंतर त्याच्यात काहीतरी इकडे तिकडे थोडंसं होईल, पण 1 लाख मी सांगतोय. आता आहे वस्तू बरं का बैला, नाही असं नाही, चांगले आहेत. पण मग आता तुम्ही 1 लाख, पण काय होतं माहिती आहे का, आता यानंतर आता तुम्ही 1 लाख सांगितलं, ज्या टायमाला गिराईक तुमच्याकडे येणार आहे बैठकीला, त्या टायमाला शेवटी कोणीच आपल्या तोंडाची किंमत देत नाही, किंवा त्यांना मागितली त्याच्या तोंडाची किंमत आपण देत नाही. कुठंतरी मध्येच यावर तुटला जातोय. तर तुम्हाला गिराईक आल्यानंतर थोडासा म्हणजे मागं पुढं कदाचित सरकावं लागेल बरं का. होईल ना, थोडं होईल. तर ठीक आहे. तर त्यासाठी भाऊ समजा कोणाला जर बैला घ्यायचे असतील तर मग संपर्क आपल्याशी करणार आहे ती माणसं. तर तुमचा मोबाईल नंबर काय आहे? बरं, माझा मोबाईल नंबर आहे 96 57 79 67 70. तर मित्रांनो, त्यांनी मोबाईल नंबर तर सांगितलाच, पण तरी एवढं तोंडी सांगितल्यानंतर कदाचित एखाद्या वेळेला कोणाच्या लक्षात येईल नाही येणार. पा समोर ह्या कोपऱ्याला इकडं त्यांचा मोबाईल नंबर दिसतो, कोपऱ्याला समोर. तर ह्या मोबाईल नंबरवर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आणि मोबाईल फोनद्वारे सुद्धा आपण यावर करू शकतात. कोणाला जर घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष जागेवर पण येऊ शकतात. तर त्यांनी त्यांचा पत्ता तर सांगितला, पण तरी आपल्याला मोबाईलवर त्या फोन केल्यानंतर त्यांचा पत्ता पण कळेल. बाबा वडील आहेत का तुमचे? तर त्यांचे वडील आहेत. राम राम बाबा. कुठं गावात गेलं काय? गावात गेलं गावात. हां. मग वापायच्याच बैला ना? बैला वापायच्यात ना. नाही, आता काय किंमत काय त्यांनी सांगितली म्हणायला, की आता मग कुणी आलं तर शेवटी यावर शेवटी आता आपले बरं. बाकी काय चालू आहे? व्यवस्थित आहे ना सगळा? बरं चालेल. तर हे बाबा आहेत, त्यांचे वडील आहेत, ते म्हणजे आताच आले, त्याच्यामुळे त्यांना आम्ही आताच व्हिडिओमध्ये घेतलं. तर मित्रांनो, आज आपण अकोले तालुक्यातील वारंगुशी या गावात आलो होतो, आणि वारंगुशीची वाडी बोरवाडी म्हणून त्या वाडीमध्ये आलो होतो. आमच्या एका शेतकरी बांधवले आपण भेटलो, त्यांच्याकडे एकदम उत्कृष्ट असं डांगी बैल येते. त्यांची किंमत पण आपल्याला सांगितली त्यांनी, ते कसं आहेत आणि कोणत्या आवताला कसं चालतात हे सगळंच आपल्याला सांगितलं. आणि त्यांचा मोबाईल नंबर पण आपण दिला. कोणाला संपर्क करायचा असेल, कोणाला घ्यायचा असेल तर आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा. आणि मित्रांनो, अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा एरिया आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. मित्रांनो, कसा वाटतं व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय जवान जय किसान.